आपण बनवणार आहोत शेवभाजी. त्यासाठी पॅन ठेवलेला आहे आणि त्यात थोडं तेल टाकून गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया. तर त्यात आपण घालूया वाटण. त्यासाठी एक कांदा आणि अर्धी वाटी खोबरं आणि 4-5 लसूण टाकूया आणि अद्रक घेतले. सगळे वाटण तयार. मसाला तेल सुटेपर्यंत परतूया. मसाला आता छानपैकी परतला. त्यासाठी 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. आपण आता चवीनुसार मीठ घालू. आता आपण शेवचं पीठ तयार करू. त्याच्यामध्ये हळद थोडी टाकूया आणि थोडं लाल तिखट टाकू. त्याच्यात मीठ घालू. आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्यात पाणी टाकून पूर्ण मिक्स करू. थोडं पाणी घालून आता ते एकत्र करू. आता उकळलं आहे रस्सा. आपण त्याच्यात आता हे शेव सोडू. शेवभाजी आता आपली छानपैकी उकळली आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. आज आपण बनवली आहे शेवभाजी घरगुती पद्धतीने. आता आपण त्यासोबत तांदळाची भाकरी घेऊ. तुम्हाला हवी तशी तुम्ही पोळी पण खाऊ शकता. आता आपली डिश तयार आहे.